आपण थेट जाणार आहोत पंजाबमध्ये। पंजाबमध्ये विधानसभांची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि इथे 20 फेब्रुवारीला सगळ्याच 117 जागांसाठी मतदान होणार आहे। पंजाबमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये चांगला सामना पाहायला मिळतोय आणि याची चुरस तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही पंजाबमध्ये पोहोचलो। पतियाळ्यामध्ये अनेक पिढ्यांपासून मराठी कुटुंब राहतात आणि याच मराठी कुटुंबांना पंजाबच्या निवडणुकांबद्दल काय वाटतं, त्यांचा कौल कुणाला आहे, पाहूयात। पंजाबमधल्या पटियालामध्ये आता आम्ही आलेलो आहोत आणि इथं आल्यानंतर आम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट कळली की पटियालामधल्या दीनदयाल उपाध्याय नगरमध्ये मराठी लोकांची एक खूप मोठी वस्ती आहे। जवळपास 1000 ते 1500 मराठी लोक या ठिकाणी राहतात आणि स्थलांतराची एक वेगळी कहाणी या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते। जनरली आपल्याला असं वाटतं की यूपी बिहारचे लोक बाहेर जाऊन स्थिरावतात, मात्र हे मराठी लोक अगदी फाळणीपासून पंजाबमध्ये राहत आहेत, पटियालामध्ये राहत आहेत, काही लोक जालंधरमध्ये राहत आहेत आणि त्यांची सगळी पिढी जी आहे 2-3 पिढ्या इथं राहत आहेत। मराठी पण ते अजून विसरलेले नाहीयेत। काय नेमकं आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात। कधीपासून इथं राहताय तुम्ही? आमचा जन्मच पटियाल्याचा आहे। आमचे आई बाबा हिंदुस्थान पाकिस्तान झालं तैचे आले होते तिसा। पहिले आम्ही दुखनिवारण जवळ होतो, दुखनिवारणहून मग आम्हाला मोठ्या नदीवर जागा दिली, मोठ्या नदीहून मग इथे आणलं। मग आता इथे आमचे लेकर पडले लिखले, काही होसात आले, आपल्या आपल्या पायावर जरासे उभे झाले, पण नोकरी सरकारी कोण्या लेकराला नाही आमच्या। महाराष्ट्रात आता जाणं येणं होतं तुम्ही? हो, येणं जाणं आहे। लग्न कार्यालय जातो आम्ही, कोणी मरणं धरणं दुःख सुख जात। महाराष्ट्रातले तुम्ही? आम्ही उमरावती जिल्ह्याचे हो, वडूरा आमचं गाव होय। नवरात्र वगैरे सगळेच करतो, गुढीपाडवा वगैरे सगळे सण करतो आम्ही साजरे। म्हणजे तुमचा जन्म कुठला होता? अमरावतीचा। लग्नानंतर इकडे आला? हो हो। तू कुठल्या शाळेत जातो? 9th बनी केंद्रीय विद्यालय। मराठी समजतं का? हो, सारा समजतो। आणि पंजाबी? पंजाबी बघू, आम्हाला 2 वाक्य बोलून दाखव। तुम्ही कुठून आलाय पंजाबमध्ये? विचार। तुसी किथे आए हो? मराठी लोगों की एक बस्ती यहाँ पे है कई सालों से। आपने देखा है इनके मतलब परिवार जो है कई सालों से रह रहे हैं। जब मैं इधर छोटा खेलने आता था ना, 12-14 साल की उम्र में, तो मैं देखता था तो काले रंग की तिरपाल के साथ इनकी झुग्गी होती थी 3-4 लाइन में। और हमारे यहाँ एक किराने वाला होता था, नंद किराना। ये सारे का सारा एक ही जगह से इनका राशन पानी एक था। तो मैं जैसे जैसे बड़ा हुआ तो मैंने देखा कि अपनी मेहनत के साथ इन्होंने पंजाबियों के कदम के साथ कदम मिलाते हुए, हाथ के भगवान की कृपा थी, हाथ के दस्तकार थे। गाड़ी को अच्छा पेंट में नाम है इनका, हीराबाग में गाड़ी पेंट होती है, इनके लड़के काम करते हैं। इनका नाम अलग एक पहचान है की ये मराठी की गाडी पेंट हुई है। फाळणीच्या वेळी जे आपली महाराष्ट्रीयन कुटुंब पाकिस्तानमध्ये असतील ती नंतर या ठिकाणी आली आणि इथेच पंजाबमध्ये स्थिरावलेली आहेत। आता बोलतानाच आम्हाला कळालं की पटियाला सोबतच काही लोक जालंधरमध्ये पण राहतात आणि इतक्या वर्षांपासून त्यांच्या पिढ्या या ठिकाणी आहेत। महाराष्ट्राची संस्कृती जोपासत या ठिकाणी ते राहत आहेत आणि त्यानिमित्तानं आपण त्यांच्याशी संवाद साधला। कॅमेरामॅन वेद पांडेसह प्रशांत कदम, एबीपी माझा, पटियाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।